हॅलो सर्वांना. मी लाईव्हमध्ये एक गोष्ट सांगायची विसरून गेले की कॅम्प भाग, पुण्याचा कॅम्प भाग आणि कॅम्पामध्ये काल एका क्रेटा गाडीचा दरवाजा उघडा असल्यामुळे आपण काय करतो, ह्या बाजूचा दरवाजा नाही उघडायचा. ज्या बाजूने रस्त्याची वाहतूक होते त्या बाजूने कधीही आपल्या गाडीचा दरवाजा उघडायचा नसतो. आपल्या जिथं उतरायचं आहे तिथे आजूबाजूला बघूनच आपण गाडीचा दरवाजा उघडायचा असतो. एक बाई होती आणि तिने काल कॅम्प भागामध्ये एक दूध व्यवसाय करणारे, दूध टाकायला जाणारा एक माणूस होता. रोज तो दूध टाकायला जायचा. तर ते दरवाजा उघडा ठेवल्यामुळे किंवा दरवाजा खोलल्यामुळे तो माणसाची दुचाकी त्या दरवाजाला धडकली आणि त्या धडकेत त्या माणसाचा जीव गेला. अक्षरशः अशी म्हणजे 4 मुलं आहेत त्या माणसाला. 3 मुली आणि एक छोटा मुलगा आहे. आणि बायकोला म्हटला, "मी आत्ता आलो 2 मिनिटात दूध टाकून." आणि रोजचंच त्याचं काम होतं. आणि बायकोच्या हाताने तो पाणी पिला. बायकोला म्हटलं, "थोडंसं पाणी आणून दे." अगदी मनाला हेलवणारा, मनाला असा आतमधून तळमळ निर्माण करणारा असा क्षण होता तो. आणि त्याची 2-3 मिनिटातच खबर आली की तो माणूस जागेवरच गेला. सांगायचं म्हणजे आयुष्यामध्ये अशा छोट्या मोठ्या चुका करू नका की जेणेकरून आपल्या चुकीमुळे एखाद्याचं आयुष्य, एखादा घर प्रपंच तुटला जाईल किंवा त्या घरातली व्यक्ती गेली. काय कारण होतं? क्षुल्लक कारण, दरवाजा उघडा. आणि बहुतेक कार चालक कारमध्ये बसल्यावर त्यांना असं वाटतं ही समोरची व्यक्ती ही, तिला काय किंमत आहे की नाही? पावसात बघा ना, कार चालक जातात, भराभर पाणी उडवतात अंगावर, आहे की नाही? मग ते बघत नाही की ह्या बाईने किती स्वच्छ कपडे घातलेले आहेत, ह्या मुलाने किती स्वच्छ कपडे घातलेले आहेत, हे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत. काही पाहत नाही, ते त्यांच्या कारच्या मस्त मजेत चालून जातात, आहे की नाही? कारमध्ये बसलं म्हणजे काय मोठी गोष्ट नाही, हो की नाही? तर तुम्ही कारचा दरवाजा उघडताना व्यवस्थित उघडा. कार चालवताना इतकी काळजी घ्या की जेणेकरून आपल्याला पण त्रास होणार नाही आणि दुसऱ्याला पण त्रास होणार नाही. मी नेहमी माझ्या ह्याच्यात सांगत असते. मी कालचाच व्हिडिओ केला होता की कार कशी चालवतात लोक बेदरकारपणे. आणि एखाद्याचा जीव जातो, एखाद्या घरातला कर्ता पुरुष गेला, त्यांचा तो एकुलता एक आधार होता. आई आहे आणि 3 लेकरं, 3 मुली आणि 1 मुलगा. छोटाच आहे मुलगा, 5-6 वर्षाचा असेल. आणि अवघं वय 35 वर्ष त्या माणसाचं. तर असं आहे बघा, एखादी छोटीशी आपल्या आयुष्यातली चूक म्हणा किंवा आपला निष्काळजीपणा, अशा घटना का घडतात तुम्हाला सांगू का? निष्काळजीपणा. आणि त्या निष्काळजीपणामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. एवढं मात्र खरं आहे. किती वाईट घटना घडली आहे ना? तर चला, काळजी घ्या. आपण गाडी चालवताना, वाहन चालवताना, कुठलं वाहन असू द्या, लहान असू मोठं असू द्या, दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नका.